नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखीन एक मोठं पाऊल। जायकवाडी धरणातील नवीन जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पार। तर पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा राज्यस्तरीय भव्य विक्री महोत्सव। महिला बचत गटांना 1 कोटी कर्जाचं वितरण। आता बघूया सविस्तर बातम्या। मागील 20 ते 25 वर्षांपासून शहरवासियांना प्रतीक्षा होती त्या पाणी पुरवठा योजनेचा एक टप्पा गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अखेर जॅकवेलचं काम पूर्ण झालंय आणि अवघ्या 1 तास 20 मिनिटात नाथसागरातील पाणी उपसा विहीर तुडुंब भरली आहे। त्यामुळे आता 22 किंवा 23 मार्चला पाणी उपशाच्या 2 पंपांची कळ दाबण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। शहराला 20 ते 25 वर्षापासून पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या। शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकारी अधिकाऱ्यांनी विविध पाणी योजनांचे मृगजळ तयार करून स्वतःच्या तुंबड्या भरत नागरिकांना तोंडचं पाणी पळवत असल्याचं म्हटलं जात होतं। 2019 मध्ये तत्कालीन मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांनी 1680 कोटी रुपयांची पाणी योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। निविदा प्रक्रिया कामातील अडथळ्यांची शर्यत पार करून ही योजना पूर्णत्वास येण्यास 2026 उजाडलं। दरम्यान या संदर्भात दाखल जनहित याचिकेची न्यायालयामध्ये वारंवार सुनावणी झाली। न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने प्रत्येक महिन्याला आढावा घेतला व न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्याचे 200 MLD पाणी शहरात आणण्यासाठी नाथसागरातील भरदिव्य उद्धव विहिरीत पाणी घेण्याचा 19 मार्चचा गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला आणि तो पूर्णत्वातही आला। सायंकाळी 4:40 विहिरीत पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली। 1 तास 20 मिनिटात विहिरीत 7 फूट एवढं पाणी आलं। पहाटे 3 वाजेपर्यंत तयारी करण्यात आली आहे। नाथसागरातील विहिरीतील पाणी घेण्याच्या प्रक्रियेवरती न्यायालयाचं बारीक लक्ष आहे, त्यामुळे कुठलीही कसर राहू नये किंवा एखाद्या चुकीमुळे विघ्न येऊ नये यासाठी पहाटेपर्यंत तयारी करण्यात आली। महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, मनीषा पलांडे यांच्यासह GVR कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगुलथोलू, खलील खान यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। राज्यातील सर्वात मोठी म्हणजेच 2740 कोटी रुपयांची पाणी योजना असा गवगवा करत योजनेची निविदा हैदराबाद येथील GVR कंपनीला काम देण्यात आलं। सुरुवातीला कंपनीने उपकंत्राटदार नियुक्त केले। या कंत्राटदाराला कामाचा आवाका नसल्याने GVR कंपनीला टीकेला सामोरं जावं लागलं। न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर कंपनीने स्वतः कामात लक्ष घातलं आणि कामाला गती मिळाली। दरम्यान कोरोना संकटात मजूर मिळत नसल्यामुळे काम रखडलं। त्यावेळी कंपनी काम सोडणार नाही अशी अफवा देखील पसरली गेली। परंतु कंपनीने मे 2024 मध्ये जॅकवेलच्या कामासाठी PCC सुरू केलं होतं। त्यानंतर अवघ्या 20 महिन्यात जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण केला। जॅकवेलच्या कामासाठी निविदेनुसार 36 महिन्यांचा कालावधी होता। सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना सप्रेम नमस्कार। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने पाणी घेतला। 439.5 पासून 445 एवढा MSL यापर्यंत आपण पाणी भरून घेतलेलं आहे। आता त्यानंतर टप्प्याटप्प्यांनी सर्व गोष्टी तपासणी करून चेक करून आणि पुढचा जे स्वप्नपूर्तीकडे आपले वाटचाल आजपासून सुरुवात झालेली आहे। ते खूप आनंदी आहेत, आपणही आनंदी असाल आणि लवकरच आपण प्रत्येक नळामध्ये पाणी पुरवठा या जायकवाडी नवीन पाणी पुरवठा योजनेचा पूर्ण होईल असा मला ठाम विश्वास आहे। जय हिंद। महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पैठण येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं 4 दिवसीय जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचं उद्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। या प्रसंगी आमदार भुमरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील महिला बचत गटांना 50 लाख रुपये तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील बचत गटांना 50 लाख रुपये असं एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आलंय। कार्यक्रमात बचत गटातील महिलांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार करणाऱ्या
22 पुरुषांचा पुरुष सन्मान सुधारक पुरस्काराने गौरव करण्यात आला। यावेळी आमदार भुमरे यांनी पैठण येथील बचत गटांसाठी लोकसंचलित साधन केंद्राकरिता हॉल, कार्यालय व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सहकार्य करण्याचंही त्यांनी सांगितलं। शिवाजी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले, उपसभापती संजय लगाने, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग आवटे, नगरसेवक जितू परदेशी, प्रशांत जगदाळे, ज्योती काकडे, मनोज गायके, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाडे आदींची उपस्थिती होती। जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्यास पैठण तालुका व जिल्ह्यातील सुमारे 750 महिला उपस्थित होत्या। प्रास्ताविक चंदनसिंग राठोड यांनी केलं, सूत्रसंचालन सुनीता सहाने यांनी तर आभार सुनील पैठणे यांनी मानले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकसंचलित साधन केंद्र व जिल्हा टीमचे यांनी विशेष परिश्रम घेतला। अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण धोरणाची अंमलबजावणी महापालिका अधिकार क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यात यावी या मागणीसाठी अनुसूचित जाती जमाती हितकर्णी सभा या संघटनेच्या वतीने महापौर आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। त्यांच्या मागण्यांबाबत मुख्य प्रवर्तक भीमसेन कांबळे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। शासनाच्या आस्थापना विभागात सेवा ज्या नमूद केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सरळ सेवा भरती आणि अप्रत्यक्ष किंवा ज्याला आपण आउटसोर्सिंग सेवा म्हणतो, परंतु आपल्याला सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे। परंतु पण ज्या आउटसोर्सिंग सेवा आहे, ज्या बाह्य सेवा घेतल्या जातात, ज्याचा टेंडर, ज्याचा जे वापर आहे, टेंडर्स, लीज, रॉयल्टी, ऑप्शन, रजिस्ट्रेशन, लायसन्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स, ही जी व्यवस्था आहे ही सुद्धा शासनाच्या आस्थापनेअंतर्गत येते। परंतु त्यामध्ये आज तागत स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आज तागत या गोष्टीचा समावेश शासन सेवेमध्ये सामाजिक न्याय अंतर्गत आरक्षणाला दिला गेलेला नाही। म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही शासनाकडेही निवेदन दिलेले आहे आणि त्याचबरोबर जे प्रशासकीय व्यवस्था आहे शासनाची, त्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेकडे आम्ही हे निवेदन देऊन याचा वापर, याचं इम्प्लिमेंटेशन त्यांना करावं असं आमचं त्यांना म्हणणं आहे। आणि याचाच याचा विशद करत असताना 2004 मध्ये एक शासनाचा अध्यादेश आहे, ज्याच्यामध्ये शासनाच्या सेवेचं विवरण दिलेलं आहे। त्याच्यामुळे जिथंही शासनाचा पैसा किंवा शासनाचे स्टेक्स आहेत, शासनाची गुंतवणूक आहे, शासनाचा पैसा वापरला जातो, या सगळ्या सेवा शासनाच्या अंतर्गत येतात। त्याचबरोबर ह्या बाह्य सेवा ज्या घेतल्या जातात ह्या सुद्धा त्या सेवेचा समावेश आहे। म्हणून अनुसूचित जाती जमाती आणि सामाजिक न्यायाअंतर्गत येणारं जे आरक्षण आहे, ते आरक्षण ह्या सेवांना सुद्धा लागू होतं आणि ते लागू करण्याच्या दृष्टिकोनातून ही भूमिकेत आम्ही आलेलो आहोत। 20 मार्च या दिवशी महाड सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी व मानवतेचं नातं प्रस्थापित केलं। पाण्याशिवाय मानवी विकास शक्य नाही, यासाठी सर्व लोकांना पाणी मिळणं अत्यंत आवश्यक आहे। त्याबरोबरच पाण्याची गुणवत्ता टिकवणं सुद्धा महत्वाचं आहे। या अनुषंगाने इकोनीड्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो। आज या दिवसानिमित्त बॉटनिकल गार्डन पासून जल हक्क सप्ताह डॉक्टर प्रियानंद आगळे वॉटर हिरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला। या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बालाजी सोनटके, भौतू सब्ब मंगलम ग्रुपचे ज्ञानदेव गायकवाड, रामहरी निकाळजे, मुरलीधर गंगावणे, उत्तम जाधव, भीमराव बोर्डे, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, एसपी ग्रुपचे वसंतराव जाधव, कृष्णा ठोंबरे, सुभाष पुजारी आदी मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य बालाजी सोनटके यांनी जलहक्क कायदा अंमलात यावा, जेणेकरून सर्वांना पाणी उपलब्ध होईल असं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी एसपी ग्रुपचे गणेश वरकड यांनी पाण्यामध्ये होणारे अर्थकारण याबाबत प्रकाश टाकला।
आजच्या या जलसप्ताहाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमास बहुतू सब्ब मंगलम ग्रुपचे नायबराव दाभाडे, सुभाष वानखेडे, रमेश खडसे, बापूराव चौधरी, इंजिनियर राजेंद्र भिंगारे, इंजिनियर सुनील वाकळे, भीमराव शिंगारे, उत्तम दाभाडे, दीपक राठोड मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण आठवडाभर आज सप्ताह विविध ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. यामधून पाणी हक्क कायदा देशभरात लागू व्हावा ही मागणी करण्यात येणार आहे. या प्रसंगी बोलताना डॉक्टर आगळे यांनी जलहक्क कायद्याची देशात अत्यंत आवश्यकता या विषयावरती मनोगत व्यक्त केलं. आज 20 मार्च हा दिवस वर्ल्ड राईट्स टू वॉटर डे म्हणून आम्ही साजरा करतो. या दिवसाचं एक महत्त्व आहे की भारतात 20 मार्च 1927 हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रहाचं पाण्याचं आंदोलन करून सुरुवात केली. हा एक ऐतिहासिक दिवस आहे का पाणी आणि मानवतेचं नातं डॉक्टर आंबेडकरांनी या देशात पहिल्यांदा इस्टॅब्लिश केलं. अशी चर्चा युनोमध्ये सुद्धा घडली आणि युनोमध्ये मी तेव्हा सांगितलं की पाणी आणि मानवतेचं नात्यावर या ठिकाणी जे चर्चा होत आहे, परंतु याची सुरुवात भारताचे महान नेते डॉक्टर आंबेडकर यांनी 20 मार्च 1927ला केलेली आहे. आणि पाणी आणि मानवतेचं काय नातं आहे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं. बॅकवर्ड कम्युनिटीजला त्यावेळेस पाणी दिलं जायचं नाही, त्यासाठी पाणी हे जीवन आहे हे सर्व मानतो, परंतु पाणी घेण्याचाच अधिकार नव्हता आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. आणि त्यामुळं का होईना आज या देशातील मागास लोकांना पाणी मिळत नाही. परंतु हा कॉन्टेक्स्ट आज बदललेला आहे. आज हा कॉन्टेक्स्ट असा बदललेला आहे का सर्वांनाच पाण्याची गरज निर्माण झाली आहे. आज जर छत्रपती संभाजीनगर शहरात जर बघितलं तर काही ठिकाणी 5 दिवसाला पाणी येतं, काही ठिकाणी 7 दिवसाला पाणी येतं, काही ठिकाणी 15 दिवसाला पाणी येतं. विविध जिल्ह्यात जर मराठवाड्यात जर बघितलं तर किंबहुना परिस्थिती अशीच आहे का 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस असं पाणी येतं. मग लोकांनी जगायचं कसं? या लोकांना पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, पाण्याचा कायदा या देशात झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्र संघापासून तर भारत सरकारपर्यंत, महाराष्ट्र सरकारपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत जाऊन हे सांगत आहोत की पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज हा 20 मार्च दिवस आम्ही वर्ल्ड राईट्स टू वॉटर डे म्हणून साजरा करतो. या दिवशी जनतेने ज्या ज्या ठिकाणी पाणी येत नाही, एखाद्याच्या गावात पाणी येत नाही, त्या लोकांनी त्याच्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान। किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। प्रियदर्शनी शाळेच्या एका चिमुकल्या विद्यार्थ्याने दानिश मुजाहिद शेख याने आपल्या गायनाने सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। म्हणतात ना, कला वयाचं बंधन पाळत नाही। आयुक्त जे श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सर्व शाळांना संगीत शिक्षक व संगीत साहित्य मिळालं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची व गायनाची आवड निर्माण झाली। यातूनच हा रॉकस्टार तयार झाला। दानिश शेख बालकलाकाराचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। सार्थक सोनार आणि संजीव सोनार यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 3 दशलक्ष म्हणजेच 30 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून नेटिझन्सकडून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे। सोशल मीडियावरील या व्हायरल पोस्टची प्रमुख आकडेवारी लाईक्स 1,49,000 पेक्षा जास्त युजरनी याला पसंती दिली आहे आणि 23,200 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ इतरांना पाठवलाय। जवळपास 900हून अधिक लोकांनी कमेंटद्वारे या बालकलाकाराला आशीर्वाद दिल्यात। या लहान वयाच्या मुलांची आत्मविश्वासपूर्ण कामगिरी पाहून त्याला नवा रॉकस्टार म्हणून संबोधलं जात आहे। या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होत आहे। त्याच्या रीलची कॉपी करून अनेकांनी रील्स बनवल्या। प्रभागाचे नगरसेवक त्र्यंबक तुपे, जालिंदर शेंडके, नगरसेविका अर्चना निळकंठ, अनिता मानकापे यांनीही त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं। अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपायुक्त तथा विभाग प्रमुख अंकुश पांढरे, लखीचंद चव्हाण, विकास नवाळे, शिक्षण अधिकारी भारत तेनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी स्नेहसंमेलनात त्याचं कौतुक केलं। शुक्रवारी मनपा मुख्यालय येथे आयुक्त महोदय यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुख आढावा बैठकीत दानिशला विशेष आमंत्रित करून त्याला गीत गाण्यास सांगितलं व त्याचा सत्कार केला। या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। सगळ्यांनी म्हणायचंय
ठाकरेंच्या जिल्हा परिषद सदस्याने अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्षपदाच्या फिक्सिंगसाठी 18 कोटींचा गंभीर आरोप केला होता. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला मॅनेज होऊन स्वतःचा फायदा साधून घेत ठाकरेंच्या सेनेचं नुकसान केल्याची प्रतिक्रिया ठाकरेंचेच नेते कृष्णा डोणगावकर यांनी दिली आहे. काल आमच्या पक्षाचे एक जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी वैजापूरला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला की अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या सर्व सदस्यांना विकण्याचा सौदा करण्याचा प्रकार केला आणि आम्ही 8 जण त्यांच्या तावडीतून सुटलो आणि आम्ही पक्षाच्या आदेशा उद्धव साहेबांच्या आदेशाच्या बरोबर राहिलो असा जो दावा त्यांनी केला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे. आमचा खुलासा असा आहे की ज्या दिवशी जिल्हा परिषदेचे निकाल लागले त्या दिवशी स्पष्ट परिस्थिती अशी होती की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची हे जर एक राहिले तर आम्हाला कुठलाही स्कोप त्या ठिकाणी नव्हता. 24 आणि 22 असं भक्कम बहुमत त्यांच्या बाजूने होतं. अच्छा, त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी काही विचारण्याचा काही प्रश्न नव्हता. परंतु आमचे एक सदस्य सोनवणे हे सुरुवातीपासून शिवसेनेचे 6 सदस्य फोडण्याच्या प्रयत्नात होते. ते कोणासाठी होते, काय कोणत्या पक्षाबरोबर जाणार होते याची आम्हाला काही कल्पना नाही. परंतु 6 सदस्य फोडून कोणाच तरी बरोबर जायचं असा त्यांचा तो प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी आमचे एक सदस्य जे बनवटीतून निवडून आलेले त्यांना महिनाभरासाठी त्यांनी गायब केलेलं होतं. परंतु ती जी 6ची संख्या आहे ती त्यांची झाली नाही. 2 ते 3च सदस्य त्यांच्यासोबत राहिले. त्यांनी भरपूर प्रयत्न केले आमच्या सदस्यांना 6 सदस्यांपैकी म्हणजे 9 पैकी 6 जणांना जोडण्याचा, पण तो काही प्रयत्न यशस्वी झाला नाही. आणि म्हणून पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी ठरवलं. खरं म्हणजे उद्धव साहेबांच्या भेटीला आम्ही सगळे गेलेले असताना उद्धव साहेबांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या सेना या दोघांपैकी कोणाच्याही बरोबर जायचं नाही. आणि त्यावेळेस संजय निकम फार आग्रही होते उद्धव साहेबांसोबत की नाही आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचंय. परंतु आम्ही कोणाही बरोबर जाऊ नये अशी उद्धव साहेबांची भूमिका होती. पंचायत समितीमध्ये आमच्याच पक्षाची काही माणसं दोन्ही पक्षाकडनं फोडाफोडी करण्याचा आता जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती संभाजीनगरमध्ये काय घडलं किंवा इतरही पंचायत समितीच्या ठिकाणी काय काय घडलं, तर त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी एकत्र राहावेत असा निर्णय घेतला. आमचा प्रयत्न होता सगळ्या सदस्यांचा की कुठंतरी सत्तेत सहभागी झालं पाहिजे. सत्तेत सहभागी झालं तर मतदारसंघाची कामं करायला मदत होते. म्हणून आम्ही पक्ष नेतृत्वाकडे सारखा आग्रह धरला. त्याला उद्धव साहेबांचा विरोध होताच, परंतु अंबादास दानवे यांनी देखील विरोध केला. परंतु आम्ही त्यांना भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला कुठंतरी सत्तेत सहभागी होईल असा तुम्ही आम्हाला काहीतरी निर्णय द्या किंवा आम्हाला थोडीशी मोकळीक द्या. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या काहीही भूमिका घेऊ नका, तुम्ही आपले माणसं फुटणार नाही याच्यासाठी एकत्रित राहा. आणि म्हणून एकत्रित राहण्यासाठी आम्ही सगळेजण, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आम्ही सगळेजण एकत्रितपणे गोव्याला गेलो. त्याच्यात संजय निकम देखील होते. मी अंबादास दानवे यांना विनंती केली की आमच्याबरोबर सोनवणेंना देऊ नका, कारण की त्यांची काहीतरी वेगळी इच्छा आहे. पण त्यांनी म्हटले की नाही, आपले सगळेच्या सगळे सदस्य एका ठिकाणी असले पाहिजे. आणि म्हणून सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही एकत्रित राहिलो. आमच्यातनं कोणी काही वेगळं करू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत आमच्या ठेवलं. परंतु शेवटच्या टप्प्यात संजय निकम आणि सोनवणे हे दोघं आमच्या या सगळ्या पक्षाच्या सदस्यातून बाजूला होऊन ते पसार झाले. ते कोणासाठी पसार झाले, काय झाले हे तेच सांगू शकतात. तर अंबादास दानवेंनीही आम्हाला डांबून ठेवलं
आमचा सौदाही केला असे आरोप ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. जिल्हा प्रमुख दानवेंनी माझ्यावर व माझे सहकारी ललिता सुरेश सोनवणे यांच्यावर आरोप केले की आम्ही भाजपच्या संपर्कात होतो, आम्ही काही आर्थिक व्यवहार केला. परंतु मी त्याचं खंडन करतो आणि हे सर्व आरोप दानवेंचे खोटारडेपणाचे आणि स्वतः केलेल्या पापावर पांघरून घालण्याचे आहेत. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले होते की निवडणुकीपासून तटस्थ राहा आणि म्हणून हे सर्व कट कारस्थान आम्हाला 9 लोकांना एकत्रित करून आम्हाला डांबून ठेवून दानवेंनी 8-10 दिवस फिरवलं आणि त्यांनी आमचा परस्पर सौदा केला. ते सर्व आम्ही हाणून पाडलं आणि म्हणून दानवेंनी माझ्यावर आरोप केलेले आहेत. उद्धव साहेबांचा विचार आम्ही उद्धव साहेबांची जेव्हा भेट घेतली तेव्हा उद्धव साहेबांनी जो आदेश आम्हाला या ठिकाणी दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन केलं. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर आम्ही भाजपच्या संपर्कात होतो अशा प्रकारचा दानवेंनी जो आरोप केला. आम्ही भाजपच्या संपर्कात नव्हतो तर माननीय आम्ही उद्धवजींच्या संपर्कात होतो, माननीय संपर्क प्रमुख घोसाळकर साहेबांच्या संपर्कात होतो, आम्ही मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या संपर्कात होतो. त्यांना ही सर्व इत्थंभूत माहिती आम्ही त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे सांगितली आणि त्यावर त्यांनी आमची विनंती मान्य करून अंबादास दानवे यांनी केलेलं कटकारस्थान, आर्थिक घोटाळा हा सर्व त्यांचा या ठिकाणी उलथून लावला आणि आमच्या विनंतीला उद्धव साहेबांनी मान दिला, आम्हाला न्याय मिळाला आणि म्हणून अंबादास दानवेंनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. याचा खुलासा करण्यासाठी मी आज खास पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आहे. आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला फिरवला आणि तुमचा परस्पर सौदा केला. परस्पर सौदा केला याचा अर्थ काय? परस्पर सौदा केला याचा अर्थ आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आमच्या सदस्यांची सौदेबाजी त्यांनी केली जी की उद्धव साहेबांना अभिप्रेत नव्हती. काय त्या सौद्याची रक्कम काय होती? आता त्यांचा परस्पर सौदा किती झाला तो आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांनी गेली 8 दिवस आम्हाला आमचे मोबाईल काढून घेतले, आमचा सोबत त्यांचा भाऊ दिला, बॉडीगार्ड दिले, आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, आम्ही कोणाशी फोनवर संपर्क साधायचा नाही, आम्हाला डांबून ठेवलं गेलं हॉटेलमध्ये आणि आम्हाला संपर्कापासून वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांनी काय सौदा केला हे मला सांगता येणार नाही. तुम्ही 8 दिवस बाहेर होतात तर तुम्हाला कुठे कुठे नेण्यात? आम्हाला 4-5 ठिकाणं त्यांनी बदलली. आम्हाला सुरुवातीला इगतपुरीला नेलं, त्यानंतर आम्हाला नवी मुंबईला नेलं, दुसऱ्या त्याच दिवशी परत ठाण्याला आणलं, ठाण्याला 2 दिवस ठेवलं, तिथून पुढं आम्हाला या ठिकाणी आणखी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं, कर्जतला नेण्यात आलं आणि कर्जतून आम्हाला थेट गोव्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि गोव्याहून आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका त्यांनी स्वतःची करून घेतली विरोधकांच्या तावडीतून, तसं आम्ही सुद्धा दानवेंच्या तावडीतून आम्ही सुटका केली, तिथून बाहेर पडलो आणि उद्धवजींच्या संपर्कात गेलो. उद्धवजींना ही सगळी इत्थंभूत माहिती आम्ही सांगितली. आम्ही कोणाच्याही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडलो नाही आणि त्याचा राग म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेबाबत अर्थात HPV लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. आपल्या जिल्हाभरामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ही अतिशय ज्वलंत समस्या आहे आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने HPV लस देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे. ज्या मुलीचं वय 14 वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु 15 वर्ष झालेलं नाही, या कालावधीमध्ये या लसीची मात्रा देण्यासंदर्भामध्ये सध्या जिल्हाभरामध्ये मोहीम सुरू आहे, परंतु याचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मुलींच्या आरोग्याच्या काळजीसाठी शासनाने हे पाऊल उचललेलं आहे. म्हणून माझी तमाम पालकांना विनंती आहे, विशेषतः ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे आणि 15 वर्षाच्या आत आहेत, त्या सर्व मुलींच्या पालकांनी आपल्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा आणि ही जी HPV लस आहे, ही लसाची मात्रा आपल्या मुलींना द्यावं. आपल्या जिल्ह्यासाठी जवळजवळ 21,000 मुलींना लस देण्यासंदर्भातली आम्ही तयारी केलेली असताना आत्तापर्यंत फक्त 62 मुलींनीच याचा लाभ घेतलेला आहे. तर माझी आपला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम पालकांनी सुज्ञपणाने जागृत होऊन आपल्याकडच्या ज्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे त्यांना ही लस देण्यात यावी. भारत सरकारतर्फे HPV वॅक्सिन गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जे वॅक्सिन आहे त्याच्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेलं आहे. हे मोहीम 8 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मुलींकडून ते लस घेण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी मी असं सर्व जनतेला आवाहन करतो की या वॅक्सिन केंद्र शासनातर्फे आणि राज्य शासनातर्फे जे मोहीम आहे त्यामध्ये आम्ही घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कोणतीही दिशाभूल करणारी माहिती असेल किंवा कोणताही कन्फ्युजन असेल त्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेला संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून अधिकृत माहिती घ्यावी. यामध्ये मी सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त मुलींनी यामध्ये सहभाग घेऊन हे लसचा जे वापर आहे ते करा. सर, याच्या संदर्भात बरेच गैरसमज सोशल मीडियावरती पसरवले. यामध्ये मला वाटतं की जे अधिकृत माहिती आहे जे डॉक्टर्सकडून मिळतो आणि प्रशासनाकडून मिळतो त्याचा अवलोकन केला पाहिजे आणि यामध्ये जे काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही संभ्रम असेल ते मेडिकल ऑफिसर्स कडून क्लिअर झाला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखीन एक मोठं पाऊल. जायकवाडी धरणातील नवीन जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पार. तर पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा राज्यस्तरीय भव्य विक्री महोत्सव. महिला बचत गटांना 1 कोटी कर्जाचं वितरण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.